नाही, आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. बंदूक से नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, काल उद्याचा आज शोध हा, काल उद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. किती मस्त जागा आहे ना सर. मुद्दामूनच हे रेस्टॉरंट निवडलं मी. शहरापासून लांब, शांत, रम्य. आज फक्त आराम करायचा, रिलॅक्स व्हायचा. पण सर आज ही ट्रीट कशाला? म्हणजे काही स्पेशल न्यूज आहे? छे रे बाबा, स्पेशल न्यूज कसली? गेले अनेक दिवस आपण फक्त काम काम आणि कामच करतो. म्हणून मनात आलं की एक ब्रेक घ्यावा, म्हणजे परत नव्या जोमाने कामाला लागता येईल. राईट सर. उद्यापासून आहेच पोलीस स्टेशन. वेलकम सर. या काय आणू तुमच्यासाठी? देतो, आम्ही ऑर्डर देतो. सर आपण अमर विश्वास बरोबर? सांगतो तुम्हाला. ठीक आहे चालेल. नीता, सर. ऑर्डर द्यायचं काम तुझं आहे. राईट. येस नीता, ऑर्डर देण्याचं काम तूच कर. सॉरी सर, पण मला तुमच्या आवडीनिवडी माहिती नाही आहेत. हेच तर आहे ना, आपण 12-12 तास एकत्र काम करतो, पण आपल्याला आपल्या आवडीनिवडी माहिती नाही आहेत. त्यासाठी मुद्दामून हा असा एक दिवस काढायचा. येस Yes, सर. sir. तुम्हा लोकांची सवय जाणार नाही. अहो मॅनेजर, अहो तिकडे गार्डन मध्ये माझे मिस्टर अचानक बेहोश पडले. चला हो प्लीज, चला प्लीज प्लीज लवकर चला. फिरायला आलेली दिसतात. सर इथे राहण्याची पण सोय आहे का? हो, अतिशय चांगली सोय आहे. इथे बंगलेवजा घरं आहेत राहायला, शिवाय स्पेशल सूट्स आहेत, नदीचा काठ आहे, छान आजूबाजूला जंगल आहे. त्यामुळे हे हॉटेल नेहमीच फुल असतं. इथे बुकिंग करावं लागतं. हां, म्हणजे दुसरं हॉटेल इथे जर उभं राहिलं तर त्यांना फायदा आहे. नाही, कसं आहे, मुळामध्ये ही जी ग्रीनरी, जंगल किंवा हा जो नदीचा काठाचा परिसर आहे, हा सगळा हा या हॉटेलच्या मालकीचा आहे. त्यामुळे दुसरं हॉटेल इथे कितपत उभारता येईल आणि कितपत चालेल, मला जरा शंका आहे. सर 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 प्लीज चला लवकर, तिथे तो माणूस मेलेला आहे. काय? हो. सर इज डेड. नीता, एक काम कर, सर. त्या रिसेप्शनवर यांची बायको आहे ना, हो सर. जरा जाऊन चौकशी कर ओके आणि सर. टीमला पाठव. सर. हा शिंदे. रोहित, हां सर. हा माणूस मेलाय हे नक्की, पण कसा? सर मला वाटतं गार्डनमध्ये असं अचानक म्हणजे हार्ट अटॅकच असेल. नाही, हार्ट अटॅक असताना जसे सिम्पटम्स जाणवले असते, म्हणजे चेहऱ्यावर पेन असतं किंवा शर्ट चुरगळला असता, तसं काही वाटत नाही आहे. सर असंही होऊ शकतं की अटॅक फार जोराचा असेल आणि तेव्हाच त्याने त्याच्या बायकोचा हात धरला असेल. बघू आता, नीता चौकशी करते, त्यातून काय निष्पन्न होतं ते. तू इथेच थांब. Yes, मी sir. आलोच. तू जरा राहा इथेच. Yes, sir. मी आलो. येस.
या पाटील या. बघा लिहून घ्या, इन्व्हेस्टिगेट करा. शोध शोध हे बघा, रडू नका. मॅडम काय झालंय सांगाल का? काय झालं काहीच कळत नाही हो. काय झालं हे साहेब? जरा प्लीज डिटेलमध्ये सांगा. साहेब आम्ही मूळचे पुण्याचे. लग्नाला 2 वर्ष झाली आमची, पण कधी फिरायला जाण्याचा योगच आला नाही. परिस्थितीच तशी नव्हती हो. पण नशिबानं साथ दिली आणि 6 महिन्यापूर्वी ह्याला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्यात त्यांना फिरायला जाण्याची मोठी हौस, म्हणून मी ते 4 दिवसाकरता फिरायला आलो. आणि हे असं. आज काय झालं? आज आम्ही त्या तिथे नाश्ता केला आणि ते गार्डन मध्ये फिरायला आलो आणि अचानक हे असे धाडकन कोसळले. तुमच्या बरोबर कोणी आहे का? नाही, आम्ही दोघेच आलो होतो आणि जवळपास आमचं कोणी नातेवाईक पण नाहीये. काय नाश्ता केला होता? इडली खाल्ली होती. हार्टचा वगैरे प्रॉब्लेम? नाही हो मॅडम, असा त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. आणखीन काही हेल्थ प्रॉब्लेम्स? नाही, असा त्यांना कुठलाच त्रास नव्हता. ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा. ज्यांना कळवायचं असेल त्यांना कळवा. आम्हाला बॉडी पोस्टमॉर्टमला न्यावी लागेल. नीता. हां डॉक्टर दीक्षित. हां कदाचित हार्ट अटॅक आहे असं वाटतं. ओके ओके, पाठवतो मी. हां येस रोहित. सर बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवतोय आणि आत्ताच डॉक्टर दीक्षितांशी बोलणं झालं. गुड. काय वाटतंय? हार्ट अटॅक आहे सर. सर मला पण तेच वाटतंय. म्हणजे हेल्थ प्रॉब्लेममुळे मृत्यू झाला असं तुमचं म्हणणं आहे? वरकरणी तरी तसंच वाटतंय, पण जोपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काहीच ठरवता येत नाही. रोहित, तुला दुसरा काहीच प्रॉब्लेम वाटत नाही? नाही सर, म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टपर्यंत काहीच सांगता येणार नाही. चला रिसेप्शनच्या इथे जाऊया. सर म्हणजे सरांना अजून काही डाऊट आहे? असं वाटतंय. गो. तुम्ही इथले मॅनेजर? हो गार्डनमध्ये काय प्रकार घडलाय तुम्हाला कल्पना आहे? सर, मला काही ठाऊक नाही सर, मी इथेच बसलो होतो. देशपांड्यांचं बुकिंग कधीचं? 1 मिनिट सर, मी रजिस्टरमध्ये बघतो आणि सांगतो तुम्हाला. हां सर, देशपांडेने 2 दिवसापूर्वी 3 वाजता चेक इन केलं आणि
त्यांचं अजून 2 दिवसांचं बुकिंग बाकी आहे. आय मीन होतं. मिस्टर देशपांडेंनी जेव्हा बुकिंग केलं त्याच्या आधी कोणी बुकिंग केलं किंवा त्याच्यानंतर कोणी बुकिंग केलं काही कल्पना आहे? तुमच्याकडे नोंद असेल ना? बघा. किंवा त्यांच्या बुकिंगवर कोणाचं बुकिंग अवलंबन आहे असं तुम्हाला काही संशय वगैरे? सर म्हणजे हा खून आहे. नाही पण असं फिरायला आलेल्या ठिकाणी अटॅक येणं म्हणजे त्यांना काही टेन्शन येईल असं काही घडलं होतं का? सर पर्सनल काही सांगता येत नाही, पण त्यांचं खाणं पिणं परफेक्ट होतं, त्याच्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम वाटत नाही. आणि हो, ते धडधाकट वाटत होते. रोहित, सर. नीता, सर या देशपांडे दाम्पत्यामध्ये काही आपापसांमध्ये काही भांडणं आहेत, प्रॉब्लेम्स आहेत का ते बघायला हवं. किंवा देशपांड्यांना एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, त्यात काही गोंधळ आहे म्हणून ते इथे आले, हेही तपासायला हवं. सर हा खून आहे, हार्ट अटॅक आहे की अपघात? अपघात. सर ती मागची नीलाची केस बघा ना, म्हणजे तो एक अपघात असेल असं कुणालाही वाटलं नसतं. म्हणजे चादरीच्या आत श्वास न घेता आला म्हणून मृत्यू, किती विचित्र. हां, येस युअर राईट. एक काम करूया, हां. त्यांच्या रूमपासून आपण सुरुवात करू. त्यांची रूम आधी चेक करायला हवी. तसंच मी डॉक्टर दीक्षितांना फोन करून सांगतो की पोस्टमॉर्टम रिपोर्ट लवकरात लवकर पाठवून द्या, म्हणजे आपल्याला आणखीन मदत मिळेल. राईट सर. ओके. या. माझा नवरा तिथे गार्डन मध्ये बेशुद्ध पडलाय. प्लीज प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी. ओ माय गॉड. रोहित, त्या खुनामध्ये आणि या खुनात काहीच फरक वाटत नाहीये मला. राईट सर, म्हणजे देशपांडे आणि या खुनामध्ये काहीच फरक वाटत नाही. सेम सर. इट्स सिरियस रोहित, इथे काहीतरी घडतंय. येस सर. राईट. सर मी त्यांचे डिटेल्स घेते. कम ऑन, गो फास्ट फास्ट फास्ट. या. सर कम ऑन फास्ट. हॅलो हॅलो, डॉक्टर दीक्षित. हां, मी अमर विश्वास बोलतोय. हां, हो, इथे अजून एक खून झाला आहे. हो. हां. हो हो हो. मॅडम मी इन्स्पेक्टर नीता, हे इन्स्पेक्टर रोहित. मॅडम बघा ना, हो काय झालं ह्यांना. आवरा स्वतःला. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव कोमल अवस्थी. ते माझे मिस्टर राजेश अवस्थी. 15 दिवसांपूर्वीच आमचं लग्न झालं. आम्ही हनीमूनला इथे आलो आणि हे असं झालं. मी काय करू, मला काही कळत नाही. मॅडम ते उठतही नाहीयेत. काय झाले हो त्यांना? बरं, त्यांनी आज सकाळी काही वेगळं खाल्लं होतं का, किंवा त्यांना काही आजार? माझ्या माहिती तरी तसं काही नाही. 2 दिवसांपूर्वीच आम्ही इथे आलो आणि सकाळी नाश्ता केला, फिरायलाही निघालो. नाश्ता काय केला? त्यांनी कटलेट मागवले होते आणि मी इडली खाल्ली होती. सर प्लीज सांगा ना, हो काय झालं यांना? हे हलतही नाही तो. मॅडम स्वतःला आवरा. तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, नातेवाईकांना बोलवा. तुमचे मिस्टर ही इज डेड. हो हो हो, करतो. ओके. सर काय झालं रोहित? चौकशी केली सर त्यांची. अवस्थी म्हणून आहेत. इट इज स्ट्रेंज. येस सर. आपण इथे आलो आणि 2 खून होतात. कठीण आहे. नीता, सर तू एक काम कर, सगळ्या गार्डनची झडती घे. जा फास्ट. रोहित, येस सर. कठीण आहे नाही? येस सर. तर यालाही हार्ट अटॅक नाही, याला कुठलाही आजार नाही. तू एक काम कर, हां, तर त्या मॅनेजरला बोल. राईट सर. Shit.
जरा जरा इकडनं का मॅनेजर काय चाललंय हा? सर मला काहीच ठाऊक नाही सर, मी आतमध्ये बसलो होतो. अरे पण हे कोण आहे, त्यांचे काय डिटेल्स, नाव गाव पत्ता काय असेल की नाही? हो हो, एक मिनटं, मी रजिस्टरमध्ये बघतो आणि सांगतो. बघा बघा, त्यांनी आम्हाला अवस्थी म्हणून सांगितलंय. हो 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 सर, राजेश अवस्थी नागपूरच्या बँकेत कामाला होते आणि त्यांनी हॉटेलमध्ये हनीमून कपल म्हणून बुकिंग केलं होतं. परवा सकाळी 11 वाजता त्यांनी चेक इन केलं. परवा सकाळी? हो म्हणजे अवस्थी आणि ते देशपांडे दोघे एकाच दिवशी इथे आले? दोघं एकमेकांना ओळखत होते? सर नाही, मला तसं वाटत नाही, कारण त्या दोघांना एकत्र मी बघितलं नाही किंवा त्या दोघांनी एकमेकांची चौकशी केली नाही. सी. अच्छा, एक मिनिट. बरं, आणखीन काही माहिती आहे तुम्हाला यांच्याबद्दल? नाही सर, रजिस्टरमध्ये तर एवढीच माहिती आहे. आणखी त्याच्या आजूबाजूला कोणी किंवा त्यांच्या पायथीवर कोणी होतं असं वगैरे तुम्हाला कधी वाटलं? नाही, म्हणजे हा खून आहे. आत्ताचं काही सांगता नाही येणार, पण बघूया. ठीक आहे, तुम्ही निघा. तुम्ही निघा. ठीक आहे. रोहित, सर काय चाललंय? आपण इथे असताना 2 खून होतात आणि दोन्ही सारख्याच पद्धतीने. हां सर. म्हणजे दोघंही धडधाकट माणसं, दोघांनाही हार्ट अटॅक आला असंही म्हणता येणार नाही. किंवा शरीरावर कुठली जखम नाही आहे सर. म्हणजे हा काही योगायोग नाही आहे, काहीतरी घडतंय इथे. त्यांना विचारलं मी, दोघांनी नाश्ता पण हा वेगवेगळा केला होता. म्हणजे एकाने इडली खाल्ली तर एकाने कटलेट. परत एक नागपूरहून आलाय, एक पुण्याहून आलाय, एक जण व्यवसाय करतो, एक जण बँकेत आहे. स्ट्रेंज स्ट्रेंज. एक काम कर, हां तू यांच्या दोघांच्या खोल्यांची झडती घे. राईट सर. हां, आणि सगळा एरिया कव्हर कर. राईट सर. पाटील, त्या बाजूला बघा तुम्ही. काय चाललंय सर? एक मिनिट मॅडम. अहो आम्हाला कळेल का? इथे काळजीने जीव चाललाय हो आमचा, प्लीज. इन्स्पेक्टर, हे काय? तुम्ही काय करताय? काय मॅडम, तुमच्या नवऱ्याचा आणि देशपांडे साहेबांचा मृत्यू हा एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने झाला. त्यामध्ये काहीतरी साम्य असलंच पाहिजे. अहो काय बोलताय तुम्ही? ह्यांना मी कधी पाहिलं सुद्धा नाहीये. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे तेवढं माहितीये. या व्यतिरिक्त नागपूरबद्दल मला काही माहिती नाहीये आणि माझा नवऱ्याचा तर नागपूरशी काही संबंध नाहीये. तुम्ही मला फक्त एवढं सांगा, माझ्या नवऱ्याचं काय झालंय? त्या नराला मला मी सोडणार नाही सर, ज्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय हो. म्हणजे त्यांचा खून झालाय असं म्हणायचं आहे का तुम्हाला? खून? खून कोण आणि कशाला करेल? हे बघा, तुम्ही कुठलेही तर्क लावू नका. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला की आपल्याला काय ते कळेल. पण तोपर्यंत प्लीज आमचं आम्हाला काम करू द्या, प्लीज. पाटील बघा तिकडे, त्या बाजूला बघा, तिकडे काही मिळतं का? मी जरा आतली रूम चेक करतो. काही सापडलं का रे? नीट 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 बघा, नीट बघा. हाताने बघ, हाताने बघ. अच्छा, चित्र प्रकार आहे. हॅलो, हां डॉक्टर दीक्षित बोला. इन्स्पेक्टर अमर, हां तुम्ही जी डेड बॉडी पाठवली होती तिच्या मानेवर सुईने टोचल्यासारखं आहे आणि त्या सुईनेच त्याला विष दिलं गेलं आहे. काय? सुईतून विष दिलं गेलं? हो, आय सी. पण ते दुसरी जी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली त्याचा काय रिपोर्ट? कोणीतरी सुईला विष लावलंय आणि त्या सुईनेच मानेला टोचल्यावर 5 मिनिटात त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि बाकी शरीरावर कुठेच काहीच इजा नाहीये. ओके, थँक्यू डॉक्टर. पण हे विष कसलं होतं? ते आता सांगता येणार नाही, चेक केल्यानंतर सांगेन. ओके, बर, ठीक आहे. थँक्यू डॉक्टर. त्या बाजूला बघा रे, तिकडे पण. रोहित, हां सर. डॉक्टर दीक्षितांचा फोन होता. या दोन्ही, हे जे दोन्ही खून झालेले आहेत ते मानेवर सुई टोचली गेली आहे. काय सर? हो, मानेवर सुई टोचून खून केलेले आहेत. त्या सुईमध्ये विष होतं. म्हणजे हा खून आहे? ओ माय गॉड. मानेवर सुई टोचली गेली. आणि पण सर, देशपांडे आणि अवस्थी यांच्यामध्ये एकही समान दुवा नाही आहे. म्हणजे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणून आले, दोघांनी पण नाश्ता हा वेगवेगळ्या पद्धतीने केला, पण त्यांचा खून हा एकाच पद्धतीने झाला. याचा अर्थ खुनी हा एकच आहे कोणीतरी. करेक्ट.
नाश्ता त्याने त्या दोघांच्या खुनामध्ये कुठलं साम्य नाही आहे सर, असं कसं? सर आहे ना सर, ते दोघंही गार्डनमध्ये येण्याआधी तिकडच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेले होते. राईट. चला आपण जरा रिसेप्शनमध्ये जाऊया. येस. यावरून एक निश्चित की खून फक्त देशपांडे किंवा अवस्थी यांचा झालेला नाही, तर खुनाच्या दृष्टीने ही दोघं फक्त माणसं होती. त्याचा उद्देश काहीतरी वेगळा असा काय हे आता आपल्याला शोधून काढायचं आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. बरं डॉक्टर नारायण, आणखी एक युरिया रेविश कोणी भारतात आणलं असं तुम्ही ऐकलंय? मॉलमध्ये